सो 40+ इयर्स पासून आम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी स्टुडंट्सला मुलांना ट्रेन करतो आहोत. तर द मोटिव्ह ऑफ दिस tie-up, the motive of this collaboration was a vision of Mr. Vinayak Garud. त्यांनी त्यांचं एक विजन होतं की स्टुडंट्स इन कराड शुड बी एबल टू ॲक्सेस द बेस्ट ऑफ द फॅसिलिटीज. फाईन, जे की पुण्यातली मुलं किंवा मुंबईतली मुलं म्हणा किंवा दिल्लीतली मुलं म्हणा, त्यांना जे फॅसिलिटीज जे जे ट्रेनिंग प्रोग्राम्सचं ॲक्सेस आहे त्या सिटीजमध्ये, त्याचा ॲक्सेस कराडच्या मुलांना कसं मिळावं ह्याकरता IMS आणि सागर गरुड कोचिंग अकाउंटन्सी क्लासेस एक कोलॅबरेशन केलं आहे, ज्यात IMS विल बी अ ट्रेनिंग पार्टनर फॉर नॅशनल लेवल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. ठीक आहे. तर बिफोर मुव्हिंग ऑन टू दिस नॅशनल लेवल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, आय वॉन्ट टू एक्सप्लेन ह्याचा अर्थ काय असतं. वाय शुड समबडी डू अ BCom. ठीक आहे. आता तुम्ही 12वीची मुलं, 11वी-12वीची मुलं, तुम्ही यानंतर BCom करणार किंवा इंजिनिअरिंग करणार किंवा IIT एंट्रन्स करणार किंवा मेडिसिन करणार किंवा आर्किटेक्चर करणार किंवा लॉ करणार, बरेचसे करिअर ऑप्शन्स असतात. ठीक आहे. तर वाय शुड यू लुक ॲट नॅशनल लेवल कॉलेजेस. ठीक आहे. वाय शुड डू अ BBA, बॅचलर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन जो असतो. ठीक आहे. वाय शुड आय डू इट फ्रॉम अ कॉलेज विच इज रेप्युटेड नॅशनली अँड नॉट फ्रॉम अ लोकल कॉलेज इन कराड और कोल्हापूर और सातारा और सांगली. त्याचा काय फायदा असतो. का एक्स्ट्रा पैसे भरावे आणि पुण्यात जाऊन शिकावं, का एक्स्ट्रा पैसे भरावे आणि मुंबईत जाऊन शिकावं किंवा देशातल्या टॉप कॉलेजेसमध्ये शिकावं, ह्याच्याबद्दल मी बोलणार आहे. त्याचा काय फायदा होतो. ठीक आहे. किती इन्व्हेस्टमेंट लागणार, दॅट इज व्हॉट आय विल बी टॉकिंग टू यू अबाउट. फाईन. सो 12वी नंतर काय, बरेचसे करिअर ऑप्शन्स असतात. सगळ्यात पहिला असतो BBA, बॅचलर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. Fine. I am now talking from a point of view of students who are from a commerce background, majorly. ठीक है. Majorly students from commerce background generally go for either a BCom and then they do an MCom. Fine. Some of your majority chunk nowadays आजकाल डिमांड मध्ये जो असणारा कोर्स आहे that is BBA, बॅचलर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. त्यानंतर ती मुलं MBA करतात. फाईन. काही मुलं लॉ साठी जातात. फाईन. लिगल फील्डमध्ये त्यात ते जाऊन वकील किंवा लॉयर्स किंवा जजेस, फाईन, लिगल कन्सल्टन्सीमध्ये हे करिअर बनवतात. सम पीपल आर ऑल्सो इंटरेस्टेड इन गोइंग अब्रॉड. फाईन. सम पीपल वॉन्ट टू डू इंजिनिअरिंग, सम पीपल वॉन्ट टू डू मेडिसिन, सम पीपल वॉन्ट टू डू आर्किटेक्चर, सम पीपल वॉन्ट टू डू गव्हर्नमेंट जॉब्स आफ्टर 12th. ठीक है. Some people want to get into the army, NDA after 12th, Navy after 12th. You want to become a commercial pilot after 12th. बरेचसे ऑप्शन्स असतात. ठीक आहे. आजचा जो क्लास, आजचा जो सेशन आहे, फाईन, माय फोकस विल बी ऑन जस्ट गिव्हिंग युअर इन्फॉर्मेशन अबाउट व्हॉट दीज ऑप्शन्स आर. फाईन. इफ यू वॉन्ट टू परस्यू दीज ऑप्शन्स, what exactly should be the process, what exactly should be the method that you should follow. ठीक है. But first you need to understand, if you want to achieve or if you want to pursue better education, ठीक है, top quality education, you should be looking at going into metros like Pune, fine, like Bombay, like Delhi. ठीक है. So talking about bachelors of business administration, ठीक है, why should you pursue bachelors of business administration? Who should pursue बॅचलर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन? BBA केल्यानंतर आम्हाला MBA करण्याची संधी भेटते, अपॉर्च्युनिटी भेटते. ठीक आहे. आजच्या काळात जर मी म्हणालो, फाईन, विच करिअर ऑप्शन्स कॅन पे द स्टुडंट्स, फाईन, अ सॅलरी ऑफ 2 लाख रुपीज पर ॲनम, फाईन, 2 लाख रुपीज पर मंथ. जर एका मुलाला 2-2.5 लाखाची सॅलरी पॅकेज हवंय, फाईन, त्या टाईपचे, त्या लेवलचे जॉब्स हवेत, कन्सल्टिंगमध्ये म्हणा किंवा इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये म्हणा किंवा मार्केटिंगमध्ये म्हणा किंवा फायनान्समध्ये म्हणा किंवा डेटा अनालिटिक्समध्ये म्हणा, ह्या टाईपचे जॉब जर एक मुलगा करू इच्छितो, 2-2.5 लाखाची सॅलरी पॅकेज इज माय टार्गेट ॲट द एज ऑफ 23-24 इयर्स. फाईन. ॲट द एज ऑफ 24 इयर्स, इफ आय वॉन्ट टू अचीव दॅट, BBA MBA or BCom MBA is one course
that can help you achieve that dream of getting those 2 lakh salary packages per month. ठीक आहे. तर बीबीए करावं, बॅचलर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन करावं, ते कुठून करावं? फाईन. You can do a BBA from a local college in Kolhapur. You can do a BBA from a local college in Karad. कारण बऱ्याचशा लोकल कॉलेजेसमध्ये बीबीए चे ऑप्शन्स आहेत. पण ते लोकल कॉलेजमधून बीबीए करून त्याचा काय फायदा होतो? फाईन. आम्हाला जॉब्स भेटतात का? तुम्ही जाऊन विचारा. फाईन. आता मी पुण्यात असल्यामुळे पुण्यातल्याही लोकल कॉलेजेस जे आहेत आपल्याकडे, पुण्यात गरवारे कॉलेज म्हणा किंवा वाडिया कॉलेज म्हणा, फाईन, किंवा कोल्हापूरची शिवाजी युनिव्हर्सिटी म्हणा, त्यात सुद्धा बीबीएचे कोर्सेस आहेत. त्यात कुठल्याही कॉलेजमध्ये जावं आणि विचारा मुलांना की तुमचे जॉब्स कुठे लागतात. ठीक आहे, जॉब्स कसे लागतात. फाईन. मी म्हणू शकतो 100 पैकी 10 ते 15 लोकांना जॉब्स लागतात इफ यू डू अ बीबीए फ्रॉम अ लोकल कॉलेज. दॅट टू सॅलरी पॅकेज असते 8 ते 20 हजार रुपये, 10 ते 20 हजार रुपये पर मंथ इज व्हॉट यू गेट. फाईन. आणि 10 ते 15 मुलांना जॉब लागतो. बाकीचे 80-85 मुलं जे असतात, फाईन, ते जॉब शोधत असतात. मग आपलं एमकॉम करतात, मग आपलं काही वेगळे कुठेतरी कोर्स करतात, मग काही ना काहीतरी करून ते एक कुठे ना कुठेतरी एक 7-8 महिन्याने त्यांना छोटासा एक जॉब लागतो. मग त्याला करिअर ग्रोथ किंवा करिअरची प्रोग्रेशन काही नसते. सो वाय लुक ॲट अ कॉलेज ऑफ नॅशनल रेप्युटेशन. ठीक आहे. बीबीए करावं तर कुठून करावं? पुण्यातला सिम्बायसिस SCMS, सिम्बायसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज, विमाननगरमध्ये कॅम्पस आहे. मुंबईत NMIMS म्हणून कॅम्पस आहे. नार्सी मुंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज म्हणून हा कॉलेज आहे. सिम्बायसिस आणि नार्सी मुंजी आर नोन टू गिव्ह जॉब्स अँड सॅलरी पॅकेजेस ऑफ 4 to 5 lakh rupees पर एनम. साधारणतः 40,000 रुपये महिनाचे जॉब्स मार्केटिंग म्हणा किंवा फायनान्स म्हणा किंवा कन्सल्टिंग म्हणा, या टॉप फील्ड्समध्ये मुलांना जॉब अपॉर्च्युनिटीज ऑफर करते. डायरेक्ट कॅम्पस प्लेसमेंट. ही असली अपॉर्च्युनिटी तुम्हाला लोकल कॉलेजेसमध्ये भेटणार नाही. सिम्बायसिस झालं, NMIMS झालं, मुंबईत सेंट झेवियर्स म्हणून कॉलेज आहे. यू गेट गुड प्लेसमेंट्स इन सेंट झेवियर्स ऑल्सो. ठीक आहे. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट्स, IIMs, टॉप कॉलेजेस टू परस्यू मॅनेजमेंट एज्युकेशन. कोणाला MBA करायचं असेल, कोणाला BBA करायचं असेल, मॅनेजमेंटमध्ये मार्केटिंग, फायनान्स, ऑपरेशन्स, कन्सल्टिंग या फील्डमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल, फाईन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आर दोज कॉलेजेस दॅट यू शुड बी लुकिंग, दॅट यू शुड बी टार्गेटिंग. आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट 20 IIMs आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट त्यापैकी 5 इंदोर, रोहतक, जम्मू, रांची, बोधगया, हे 5 IIMs ऑफर करतात एक 5 year इंटिग्रेटेड प्रोग्राम विच इज कॉल्ड IPM, इंटिग्रेटेड प्रोग्राम इन मॅनेजमेंट, IPM. आता IPM मध्ये काय होतं? 5 वर्षाचा कोर्स असतो. पहिले 3 वर्ष तुमचं ग्रॅज्युएशन होतं. ग्रॅज्युएशन कॅन बी BBA, ग्रॅज्युएशन कॅन बी BA. ठीक आहे. 3 वर्ष ग्रॅज्युएशन होतं. 3 वर्षानंतर 2 वर्ष तुम्ही डायरेक्ट त्या कॉलेजच्या MBA प्रोग्राम मध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटतं. सो यू डोंट हॅव टू लुक ॲट गोइंग फॉर एंट्रन्स एक्झाम्स फॉर MBA. नंतर तुम्हाला MBA साठी एंट्रन्स एक्झाम्स द्यायची गरज पडत नाही. तर दॅट्स द पॉवर ऑफ IPM कोर्स. आता IPM कोर्समध्ये साधारणतः एक 20 ते 25 लाखाची सॅलरी पॅकेज लागते स्टुडंट्सला, which is more than 2 lakh rupees per month. Fine. Which course in the country, fine, or which course in a city like Kolhapur, in a city like Karad, in a city like Satara, fine, or in any tier 2 cities can offer you a 2 lakh rupee salary package. Fine. Why am I persuading you? मी का तुम्हाला हे सांगतोय? कारण the education infrastructure in Pune, in Mumbai is extremely good. That is where a student can make a good career. तर आता IPM, इंटिग्रेटेड प्रोग्राम इन मॅनेजमेंट, हे जर मला परस्यू करायचं असेल किंवा NMIMS किंवा सिम्बायसिस मधून जर मला BBA करायचं असेल, ठीक आहे, तर त्यासाठी काय करावं?
त्यासाठी स्टुडंटने कमीत कमी 1 वर्षाचा प्रिपरेशन टाइम असतो त्याच्यासाठी. ठीक आहे, कमीत कमी 1 वर्षाचा प्रिपरेशन टाइम असतो. त्याची प्रिपरेशन जनरली 11th स्टँडर्डमध्ये स्टार्ट झाली पाहिजे. एंट्रन्स एक्झाम्स असते. फाईन, तुमचे 12वीचे बोर्ड संपल्यानंतर मे मध्ये एक एंट्रन्स एक्झाम असते. त्या एंट्रन्स एक्झामची प्रिपरेशन जनरली स्टुडंट 11th स्टँडर्डमध्ये स्टार्ट करतात. आता काही मुलं म्हणणार की सर मैं तो 12th में आ गया, ठीक है, तो एम आई लेट? येस, यू आर लेट, बट कैन आई स्टार्ट माई प्रिपरेशंस नाउ? द आंसर इज येस, you can start your preparations now, but you'll have to give in more time for the preparations per day. तर 11वीची जी मुलं आहेत प्रॉब्ली 4 ते 6 तास आठवड्यातले घातले तर तुमचं प्रिपरेशन होऊन जातं अक्रॉस 1.5 year. 12वीची जी मुलं आहेत अप्रॉक्सिमेटली इफ यू हॅव टू पुट इन अबाउट 6 to 8 hours per week टू प्रिपेअर फॉर दिस IPM एंट्रन्स एक्झाम आणि BBA एंट्रन्स एक्झाम असते. मे मध्ये एक्झाम्स असते. एक सिम्बायोसिसची असते, NMIMS ची असते, IPM ची असते. फाईन, हे 3-4 एंट्रन्स एक्झाम्स असतात. अपार्ट फ्रॉम दिस, दिल्ली ऑल्सो हॅज अ व्हेरी गुड क्वालिटी ऑफ कॉलेजेस फॉर BBA एंट्रन्स एक्झाम्स. आता मुलं म्हणतील सर दिल्ली क्यों जाऊन? ठीक आहे, दिल्ली हॅज द बेस्ट एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर नॉट ओनली इन द कंट्री बट ऑल्सो वन ऑफ द बेस्ट अमॉंग्स द वर्ल्ड. सो वाय नॉट लुक एट दॅट. दिल्लीमध्ये कॉलेज आहे, तुम्हाला यू वुड नॉट रिअली बिलीव्ह, बट शहीद सुखदेव सिंग म्हणून एक कॉलेज आहे जो 3 yearचं BMS कोर्स ऑफर करतं. BMS इज बॅचलर्स ऑफ मॅनेजमेंट स्टडीज इज व्हॉट इट ऑफर्स. 3 वर्षाचा कोर्स असतो. 3 वर्षाचा कोर्स केल्यानंतर यू गेट ॲव्हरेज सॅलरी पॅकेजेस ऑफ 12 to 14 lakh rupees per annum. विच ग्रॅज्युएशन कोर्स, कोणती ग्रॅज्युएशन कोर्स will offer you more than 1 lakh rupees per month salary package. डायरेक्ट कॅम्पस मधून प्लेसमेंट होतात तुमची. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी फाईन यू विल हॅव टू स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर एंट्रन्स एक्झाम्स. त्या एंट्रन्स एक्झामची तयारी आम्ही IMS कराडमध्ये करून घेतो. ह्याची तयारी आम्ही ऑनलाईन करतो. फाईन, स्टुडंट्सला पुण्याला किंवा मुंबईला यायची गरज नाही. दॅट वॉज द विजन ऑफ मिस्टर विनायक गरुड. फाईन, द फाउंडर ऑफ द चेअरमॅन ऑफ SGSC अकॅडमी. हे त्यांची विजन होती की आपल्या कराडच्या मुलांना पुण्यातल्या फॅकल्टी कशी शिकवावं. हाऊ विल दे गेट टू इंटरॅक्ट विथ फॅकल्टी फ्रॉम पुणे बाय स्टेइंग इन कराड. ठीक आहे, तर तुमचं कोचिंग ऑनलाईन असणार, बट देर विल बी अ सेंटर इन कराड जिकडे येऊन तुम्हाला काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला काही टेस्ट वगैरे द्यायचे असतील किंवा ऑनलाईन पोर्टल ऍक्सेस करायचं असेल, तुम्ही सेंटरवर येऊन तुम्ही त्याचं ऍक्सेस करू शकता. आता हे झालं मॅनेजमेंट बद्दल, हे झालं BBA बद्दल. आता दुसरा कोर्स कोणता? दुसरा कोर्स म्हणावा तर लॉ. लीगल मध्ये लीगल करिअर्स. ठीक आहे, व्हॉट इज द स्कोप? फर्स्ट ऑफ ऑल लॉ मध्ये जाऊन फर्स्ट ऑफ ऑल यू कॅन गेट इन टू लिटिगेशन. यू कॅन बिकम अ क्रिमिनल लॉयर, यू कॅन बिकम अ सिव्हिल लॉयर. फाईन, तो अँड लॉयर्स I don't need to talk about it. ठीक आहे, इफ यू आर अ गुड लॉयर, इफ यू हॅव गुड प्रॅक्टिस, फाईन, एक हिअरिंगची लॉयर 10 ते 20 ते 25 ते 30 हजार घेतात. ठीक आहे, फाईन, जर तुम्ही नामचीन लॉयर असतील, फाईन, पुढे जाऊन 20-25 वर्षानंतर एक हिअरिंगचे लाख रुपये घेतात लॉयर्स. तो आय डोंट नीड टू से की लॉयर्सची अर्निंग अपॉर्च्युनिटीज किती आहे. द प्रॉब्लेम विथ इंडियन ज्युडिशरी इज आमच्याकडे लॉयरचा डिमांड खूप आहे आणि लॉयरचं सप्लाय कमी आहे. ठीक आहे, तर ह्या फील्डमध्ये खूप स्कोप आहे. जर तुम्हाला इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करायची नसेल, यू कॅन गेट असोसिएटेड विथ अ बिगर लॉयर. त्यांच्या टीममध्ये काम करू शकता, तिकडे तुम्हाला सॅलरीज भेटते. ते सुद्धा करायचं नसेल तर दुसरा एक ऑप्शन असतो कॉर्पोरेट लॉ. गेट असोसिएटेड विथ टाटा, महिंद्रा, फाईन, हे जे टॉप कंपनीज असतात यांच्या लीगल ऍडवायझरी फर्म मध्ये यू कॅन हॅव जॉब्स. यू कॅन गेट इन टू लीगल टीचिंग. तुम्ही लॉ कॉलेजमध्ये प्रोफेसर बनवून शिकू शकता. तुम्ही ज्युडिशरीमध्ये जाऊन जज बनू शकता. तर असे बरेचसे ऑप्शन्स ओपन असतात वन्स यू गेट इन टू द लॉ स्ट्रीम. आता लॉ करावं तर लॉ साठी पण आपल्या कोल्हापूरच्या शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये किंवा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये कोर्सेस असतात. पण त्या कोर्सेस, इफ आय डू लॉ फ्रॉम एनी कॉलेज, देर इज नो यूज. मी फक्त मग तिकडे जाऊन नोटरी करणार आणि दुसरं माझ्याकडे काय ऑप्शन नसणार.
ठीक, आम्हाला नोटरी नाही करायची. आम्हाला कोर्टाच्या बाहेर जर तुम्ही गेलात तर तुम्ही बघणार लॉयर सगळे उभे असतात, सर नोटरी नोटरी करून क्या चाहिए क्या. आय डोंट वॉन्ट टू बिकम दॅट लॉयर, आय वॉन्ट टू बिकम अ क्वालिटी लॉयर. तर क्वालिटी लॉयर कसं बनायचं, त्यासाठी 3-4 कॉलेजेस आहेत. फाईन. एक तर झालं सिम्बायसिस. सिम्बायसिसची सिम्बायसिस लॉ युनिव्हर्सिटी पुणे, SLU म्हणतात. GLC कॉलेज इन बॉम्बे. इंडियातले सगळे टॉप लॉयर, राम जेठमलानी म्हणा किंवा फली नरीमन म्हणा, ठीक आहे, सगळे जे टॉप लॉयर्स इंडियातले हॅव ग्रॅज्युएटेड फ्रॉम GLC इन मुंबई. ILS पुणे, one of the best schools to pursue law. Apart from these three, apart from Symbiosis, GLC, ILS, you have NLUs, National Law Universities. ठीक आहे. आपले जसे इंजिनिअरिंग मध्ये IITs असतात तसेच लॉ मध्ये NLUs असतात. मॅनेजमेंटसाठी जसे IIMs असतात, लॉ साठी NLUs असतात. NLUs आर टॉप लॉ युनिव्हर्सिटीज इन द कंट्री. तर NLUs मधून लॉची डिग्री करणं फाईन. टॉप NLUs will offer you salaries, jobs in the legal sector, which will range from 7 to 12 lakh rupees per year. म्हणजे साधारण 50,000 ते 1 लाख रुपये प्रति महिना हे सॅलरी पॅकेजेस, स्टार्टिंग सॅलरी पॅकेजेस 23-24 वर्षाच्या स्टुडंट्सला इज व्हॉट दीज टॉप लॉ कॉलेजेस ऑफर. इंडियात टोटल 23 NLUs आहेत. महाराष्ट्रात आपल्या एक नागपूरला आहे, एक औरंगाबादला आहे, एक मुंबईला आहे. टोटल 23 NLUs आहेत इंडियात. ठीक आहे, फाईन. तर NLUs म्हणा किंवा ILS म्हणा किंवा GLC म्हणा, फाईन, ह्या सगळ्या कॉलेजेसमध्ये फाईन यू हॅव गुड स्कोप. I am not saying go and do law from a local college. No, look at national branded colleges. आता NLUs मध्ये एंट्री कशी करायची? NLU साठी असतो CLAT, CLAT, कॉमन लॉ ऍडमिशन्स टेस्ट. ठीक आहे, ही एक्झाम साधारणतः मे मध्ये होते, May-June मध्ये दे कंडक्ट दिस एक्झाम. ह्याच्या प्रिपरेशनसाठी अगेन यू रिक्वायर अबाउट 1.5 years approximately. So immediately after getting an admission into 11th standard, students should start preparing for law entrance also. जर तुम्हाला लॉ मध्ये ओरिएंटेशन किंवा इंटरेस्ट असेल, लॉ एंट्रन्स मध्ये तुम्ही प्रिपरेशन 11th पासून स्टार्ट करू शकता. 12वीचा मुलगा जो आता 12वीत आहे, सर एम आय लेट? आय वुड से येस. 12th वाले, इफ यू वॉन्ट टू डू लॉ नाउ, यू आर लेट, बट डोंट लूज होप्स, प्रिपेअर. ठीक आहे, फाईन. पाण्यात उडी मारून टाका, मग कोण आपोआप शिकणार तुम्ही. फाईन. सो डोंट लूज होप, स्टार्ट प्रिपेरिंग. फाईन. आम्ही तुम्हाला गाईड करू, आम्ही तुम्हाला ट्रेन करू. तर ह्या क्लॅट एक्झामची जी कोचिंग असते, क्लॅट बरोबर महाराष्ट्र लॉ सीईटी पण असते आणि त्याच्याबरोबर सिम्बायसिसची पण लॉ एंट्रन्स एक्झाम्स असते. या तिन्ही एक्झाम्सची कोचिंग फॅकल्टीज फ्रॉम बॉम्बे अँड पुणे विल कम अँड टीच यू. फाईन. अँड दॅट लाईव्ह क्लासेस, फाईन, will be available from our center at Karad. So again, the same vision of Mr. Vinayak Garud, where students from Karad can access best education out of all the best coaching institutes in the country. Third is what you can target is going abroad. तुम्हाला जर इंजिनिअरिंग करायचं असेल किंवा कॉमर्स सब्जेक्ट शिकायचे असतील किंवा आर्ट्स शिकायचं असेल किंवा सायन्स शिकायचं असेल, then you can also look at going abroad and doing it. Why do it in India? ठीक आहे. इव्हेंच्युअली जर तुमच्या डोक्यात असेल कुठे ना कुठेतरी की मला US मध्ये सेटल व्हायचंय किंवा कॅनडामध्ये सेटल व्हायचंय किंवा ऑस्ट्रेलिया म्हणा किंवा जर्मनी म्हणा, फाईन, किंवा युरोप म्हणा, आपले UK वगैरे म्हणा, लंडन म्हणा, या कंट्रीजमध्ये सेटल व्हायचं असेल पुढे जाऊन, ठीक आहे, बरेचसे मुलं इंजिनिअरिंग नंतर जातात किंवा ग्रॅज्युएशन नंतर जातात अब्रॉड. वाय वेट देअर? जर बजेट असेल, ठीक आहे, आम्हाला परवडण्यासारखं असेल, पेरेंट्स कॅन स्पेंड दॅट मनी, देन वाय वेट देअर? वाय नॉट गो अँड डू माय ग्रॅज्युएशन ऑल्सो अब्रॉड? क्या प्रॉब्लेम आहे उसमें? ठीक आहे, एव्हरीथिंग इज, करोना बिरोनाला घाबरायचं नाही. ठीक आहे, इट्स ऑल टेकन केअर ऑफ. थाउजंड्स ऑफ पीपल गो अब्रॉड इवन नाव टुडे ड्युरिंग कोविड टाइम्स. ठीक आहे, करोना व्हायचा असेल तर तिकडे पण होणार, इकडे पण होणार. इनफॅक्ट इंडियामध्ये जास्त त्याची भीती आहे. ठीक आहे, अब्रॉड कंट्रीज लाईक USA, UK, आता इंग्लंडमध्ये तर मॅच चालली आहे, स्टेडियम मध्ये बघा किती गर्दी असते.
ठीक आहे. तर कोविड वगैरेचं काही कारण पेरेंट्स जनरली हे करतात की कोविड आहे असल्यामुळे मी मुलाला बाहेर कसं पाठवू आणि हे त्याला काय घाबरण्यासारखं काही त्याच्यात मोठंच हे नाही. फाईन. यानंतर स्टुडंट कॅन ऑल्सो परस्यू इंजिनिअरिंग. सो दीज आर द 3 थिंग्स दॅट वी गाईड स्टुडंट्स फॉर, वी ट्रेन स्टुडंट्स फॉर. आम्ही बीबीएची एंट्रन्सची तयारी करून घेतो, लॉच्या एंट्रन्सची तयारी करून घेतो, आम्ही स्टडी अब्रॉडच्या एंट्रन्सची तयारी करून घेतो 12वीच्या मुलांना. आता ह्याच्याऐवजी जर तुम्हाला बाकीचे करिअर ऑप्शन्स बघायचे असतील तर एक झालं इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम्स, IIT जेडब्ल्यूची ट्रेनिंग असते, त्यात जेडब्ल्यू मेन्स असतात, जेडब्ल्यू ऍडव्हान्स्ड असतात. फाईन. एक झालं जेडब्ल्यू मेन्सच्या थ्रू तुम्ही इंडियातल्या बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये एंट्री घेऊ शकता. आणि IIT मध्ये एंट्री करण्यासाठी तुम्हाला पहिली मेन्स क्लिअर करावी लागते, मग त्यानंतर ऍडव्हान्सची प्रिपरेशन करावी लागते. साधारणतः 2 वर्ष 2-2.5 वर्ष जातात, 2 वर्ष कमीत कमी लागतात जेडब्ल्यूच्या एंट्रन्ससाठी. ती सायन्सची स्ट्रीम आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स इज कंपल्सरी इफ यू आर प्लॅनिंग फॉर दॅट. कॉमर्स स्टुडंट्स कॅनॉट ऑप्ट फॉर दिस. यू कॅन ऑल्सो ऑप्ट फॉर मेडिसिन, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. नीट म्हणून एक परीक्षा असते. फाईन. त्याच्या थ्रू तुम्ही मेडिकल कॉलेजेसमध्ये एंट्री घेऊ शकता. त्याला पण 2 वर्ष लागतात प्रिपरेशनसाठी. ह्याच्याऐवजी यू वॉन्ट टू डू गव्हर्नमेंट जॉब्स, आर्मी, NDA एंट्रन्स असते. फाईन. त्यात तुम्ही डिरेक्टली आर्मी नेव्हीमध्ये काम करू शकता. एक असते SSC, स्टाफ सिलेक्शन कमिशनची एक्झाम्स असते, बट दॅट इज फॉर डायरेक्ट गव्हर्नमेंट जॉब्स, टायपिस्ट किंवा डेटा एंट्री ऑपरेटर म्हणा, लोअर लेवल जॉब जे असतात गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये त्याच्यासाठी. जनरली गव्हर्नमेंट जॉब्स करायचं तर 12वी नंतर करू नये. गव्हर्नमेंट जॉबसाठी आम्ही ग्रॅज्युएशन नंतर अप्लाय करायचं असतं. बँकिंगमध्ये वगैरे तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे. तर ह्याच्या अपार्ट फ्रॉम दिस देर आर अ लॉट ऑफ कोर्सेस. देर इज कमर्शियल पायलट, देर इज आर्किटेक्चर. ठीक आहे. यू कॅन गेट इन टू डिझाईन, यू कॅन गेट इन टू फॅशन, यू कॅन गेट इन टू फॅशन टेक्नॉलॉजी. ठीक आहे. बरेच कोर्सेस असतात 12वी नंतर. पण हे जे मी तुम्हाला आता म्हणालो, दीज आर द प्राईम इम्पॉर्टंट वाले कोर्सेस. 2-3 BBA म्हणा, लॉ म्हणा. आता जनरली सायन्सचा जर मुलगा असेल तर सायन्समधून तुम्ही इंजिनिअरिंग करता किंवा मेडिसिन करता. ठीक आहे. आणि इंजिनिअरिंग करून तुम्ही टॉप कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेता, IIT किंवा COEP. पण कॉमर्सवाल्यांचं काय? कॉमर्सवाल्यांना जर ब्रँडेड कॉलेजमध्ये शिकायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं? त्याच्यासाठी हे BBA एंट्रन्स एक्झाम्स म्हणा, त्यात तुम्ही कॉमर्सची मुलं आपल्या IIMs मध्ये जाऊन शिकू शकता. कॉमर्सची मुलं आपले लॉ करण्यासाठी NLUs मध्ये जाऊन शिकू शकता. आर्ट्सची मुलं IIMs मध्ये करू शकता आपलं शिक्षण. सो फॉर दॅट यू हॅव दीज टॉप एंट्रन्स एक्झाम्स दॅट आय स्पोक टू यू अबाउट. ठीक आहे. तर आता ह्यानंतर so as I said, it was just half an hour talk. I cannot give you all the details. ठीक आहे. कोणते सब्जेक्ट्स आहे, काय प्रिपरेशन करायचं, कसं शिकायचं, कधी किती तास द्यायचं प्रिपरेशन्सला, या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करू. ठीक आहे. फाईन. BBA एंट्रन्ससाठी कोणते सब्जेक्ट्स असतात, तर त्यात वर्बल असतो, त्यात मॅथ्स असतं, ते कसं करायचं, कुठून करायचं, किती शिकायचं, किती त्याचे क्लासाचे आवर्स असतात. फाईन. या सगळ्या गोष्टी कव्हर करू. आम्ही आमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ तुम्हाला IMS कराडचा. तुम्हाला अँड आम्ही एकदा आपल्या चॅटबॉक्सवर एक गुगल फॉर्म फ्लोट करतो मी आता. तर त्या फॉर्म जे कोणी सेशन अटेंड करत असतील, ठीक आहे, व्हॉट यू कॅन डू इज यू कॅन जस्ट फिलअप दॅट फॉर्म. तर ज्या लोकांनी तो फॉर्म फिलअप केला असेल, वी विल सिम्पली गिव्ह यू अ कॉल अँड फिक्स अप अ करिअर काउन्सिलिंग सेशन. ठीक आहे. मी चॅट बॉक्स मध्ये बघा एक चॅट केलंय. ठीक आहे. फॉर करिअर काउन्सिलिंग. ठीक आहे. नाही, फॉर्म आलं चॅट बॉक्स मध्ये. तर फॉर करिअर काउन्सिलिंग एक चॅटबॉक्स मध्ये मी एक मेसेज पाठवले. ते गुगल फॉर्म आहे. त्या तो फॉर्म जे कोणी whoever wants further guidance for BBA courses, for law courses, for studying abroad, please fill up that form. ठीक आहे. इट्स अ स्मॉल फीडबॅक फॉर्म ऑल्सो, तर आम्हाला कळेल सुद्धा की आमचा सेशन कसा होता. ठीक आहे. सो ऑल्सो कॉन्टॅक्ट नंबर ऑफ IMS कराड. ठीक आहे. IMS कराडचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला चॅट बॉक्सवरती घालतोय.
ज्या कोणाला डायरेक्टली IMS कराडशी बोलायचं असेल, फाईन, आपलं सेंटर सोमवारपेठ कराड मध्ये आहे. प्रोफेसर सागर गरुड अकाउंटन्सी क्लासेस मध्ये सोमवारपेठला आहे. ठीक आहे. तर IMS कराडचा सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर मी चॅट बॉक्समध्ये पोस्ट केला आहे. डिरेक्टली यू कॅन जस्ट गिव्ह देम अ कॉल अँड फिक्स अप अन अपॉइंटमेंट. इधर मी और सम ऑफ माय कलीग्स विल कम अँड विल हॅव अ सेशन विथ यू. ठीक आहे. विल गाईड यू what needs to be done exactly. Fine. So please make the most of this opportunity. Fine. I am really glad that Mr. Vinayak Garud has taken this initiative so that best facilities in education can reach students of Karad as well. Okay. So all students of Karad, fine, Karad, Satara, Sangli, इस्लामपूर, उमरज, जे कराडच्या आजूबाजूला एरियाज असतील, ऑनलाईन क्लासेस असल्यामुळे फाईन, तुमच्याकडे सेंटर आहे जिकडे तुम्हाला हवे तेव्हा व्हिजिट करू शकता. क्लासेस तुमच्या घरातूनच अटेंड करायचे असतात. फाईन, टेस्टसाठी वगैरे तुम्ही घरून सुद्धा देऊ शकता, क्लासेसमध्ये येऊन सुद्धा देऊ शकता. तर ही फॅसिलिटी अवेल करा. फाईन, अँड गेट इन टच विथ अस फॉर एनी क्वेरी, एनी डाऊट, एनी इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. इट वॉज अ प्लेजर टॉकिंग टू ऑल ऑफ यू. नंदन, एंड करूंगा.